नाही का उगून येण्यासाठी पाणी वगैरे भरलेलं आहे आणि याला साईडने असं नाही का फडकं कुंडाळलेलं आहे. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशात मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 10 आणि जस्ट मी आत्ताच आंघोळ वगैरे करून झालो, एकदम रेडी बघू शकता. आणि आज आपली सकाळी गेलेलं आहे लाईट. हे बघताय, फॅन वगैरे संपूर्ण बंद आहे. खूप जास्त गरम होते आज. सकाळ आज आपल्याला लाईटीने धोका दिला आहे. सकाळ धरून लाईट गेलेली आहे. मोबाईलला चार्जिंग वगैरे काहीच नाही. कधी येते काय माहिती. आणि वातावरण ते एवढं खराब झालं आहे तर आज लाईटीची गॅरंटीच नाही असं वाटते. संपूर्ण असं नाही का पावसाचं वातावरण झालेलं आहे. ऊन वगैरे काहीच नाही आज. पण असं वातावरण मित्रांनो खरं भारी, एकदम भारी वाटतं नाही का. लय ऊन पण काही कामाचं नाही. आणि मित्रांनो, लाईट नसल्यावर घरात येणार आहोत पण नाही, कारण एवढं गरम होतंय. त्यामुळे ना लाईट असल्या फॅन वगैरे लावते तर पण लाईट नसलं ना सारखं बाहेर पडावं लागतंय. इथं बघते मित्रांनो, हे छोट्याशा थांब्यात नारळ लावलेलं आहे नाही का उगून येण्यासाठी. पाणी वगैरे भरलेलं आहे आणि याला साईडने असं नाही का फडकं कुंडाळलेलं आहे. कसं बघा, ह्याच्यातून असं नाही तर हळूहळू मुळे फुटतील. आपला जो पहिला नारळ होता ना, बघताय हा असा होईल तो डायरेक्ट. त्याला रोज पाणी वगैरे घालावं लागतील तेव्हा कुठं असेल. आणि ऊन पण मित्रांनो कधी जाते कधी येते. हे बघताय, आता थोडं ऊन आहे, थोड्या वेळाने परत गायब होईल. आणि आज मित्रांनो एका जागी बसूशी वाटत नाही. बघताय, ह्या घरातून त्या घरात, परत बाहेरून परत घरात, संपूर्ण नाही का येडं वगैरे घालतोय. मस्त अशी हवा सुटलेली मित्रांनो. गॅलरीतून एकदम भारी अशी हवा लागते. इथंच बसूशी वाटतं नाही का, असं एकदम शांत आहे एकदम वातावरण. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका.